आता हा चष्मा आहे समजा. हो आता यांना सध्या स्थितीत विठ्ठल म्हणून झालं मस्त काढून टाका. आता पहा चष्म्याचा काय विषय झाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यांना जाणवणार नाही. आता थोडंसं तब्येत ठीकठाक आहे, पण काकाच्या वयात गेले तर कदाचित दिसण्याचाही प्रॉब्लेम आहे, कारण ते रेग्युलर फवारतात ना. आणि रोज रोज कसं औषध चालणार आहे. त्यामुळे हे चष्मा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ट्रान्सपरंट फक्त 50 रुपयापर्यंत हा चष्मा विकत मिळते. स्वतः जरी घेतला तरी काही कोणाची मिळायची वाट पाहिजे नाही. हे मास्क आता हा मास्क ठीक आहे, पण एक आपल्याला 10 रुपयापासून मास्क मिळते, मेडिकल मध्ये मिळते सगळे. 10 रुपयाला रेग्युलर एक मास्क जरी वापरला दादा तरी तो तुमच्या एकदम फायद्याचा आहे. कसं सगळं श्वसना थ्रू चाललं, आपण रोडवरून जरी चाललो या वावराचा फवारा होऊन जरी आपण घरी गेलो ना तर रोडवर स्मेल येते. म्हणजे वास म्हणजे काय आहे, हे कण आहे ना, हे औषधाचे त्याच्यात मधून कण येऊन राहिले. त्यामुळे हे मास्क तुमच्यासाठी एकदम आवश्यक आहे. तिसरा विषय आला की हे कशासाठी, आता हे याच्यामध्ये पाणी टाकताना बऱ्याच वेळेस काय होते, आपण पाणी टाकताना इकडे तिकडे सांगते, हे पंप पूर्ण ओलं राहते. एखाद्या वेळेस चालू मध्येच काय होते, आपली नळी लीक होऊन जाते. तेव्हा तर यायची जर तुम्ही पाठ पाहिली ना तर यायचे शर्टही पूर्ण भिजलेले राहते आणि पाठही पूर्ण भिजलेले राहते. त्यानंतर आपण हे हँड ग्लोव्ह वापरून राहिलो, कारण आपला हाताचा त्या औषधासोबत रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. तर हे औषध म्हणजे पोटामध्येच गेलं म्हणजे आपल्याला विषबाधा होते असं नाही आहे. याचे वेगवेगळे प्रकार आहे. याला आपण स्टमक पॉइझन म्हणजे काय की पोटामध्ये गेल्यानंतर हे किडीच्या नुसारही असते. काही किडीच्या पोटात गेले तर, पण काही किडीच्या अंगावर लागले तरच म्हणजे त्याला आपण कॉन्टॅक्ट पॉइझन म्हणतो. मग असंच जर समजा किडीच्या अंगावर जाते, म्हणजे आपल्या इथे हे सगळे पोर आहे ना, छिद्र आहे ना, या छिद्रामधून जर हे सगळं औषध आतमध्ये चाललं आणि रक्तामध्ये मिसळून राहिलं, हृदयापर्यंत चाललं, म्हणजे आज रोजी जे आपण हे फवारण्यामधून पैसे आपण हे सगळं आपल्यासाठी करतो, पण उद्या जर प्रकृती बिघडली तर मग तेव्हा काय. मग तेव्हा तर आपण हॉस्पिटलमध्ये असताना तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं आपण पाहू शकत नाही पैसे किती लागले काय. त्यामुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आता तुम्हीच पराठीची आता यायची हाईट आपण एक मिनिट घ्या तुम्ही या पराठीपासून यायच्या बरोबरीत आली, यायच्या कुठपर्यंत आली. आज यायला फवारा मारताना हा जो नोझल आहे तो असा यांच्या इथपर्यंत चालून राहिला, म्हणजे हे सगळं हवेतून येणारं नागात चाललं. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे. आणि हे माहिती आहे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मालक लोकांपेक्षाही तुम्ही जास्त काळजी घ्यायला पाहिजे. काय पूर्ण सेटअप 100 रुपयाचा होते समजा. आता आमच्याकडून अपेक्षा असते, आमच्याकडे प्रोव्हाइड झालं तर आम्ही लगेच आणून देऊ, पण नसताना ती तुम्ही घ्या. एक 10-20 रुपयाचा मास्क, हे 10-20 रुपयाचे असेच हँड ग्लोव्ह मेडिकल मध्ये मिळतात. हे एखादं घेऊन यायचं, किंवा आपला साधा रेनकोट आहे की नाही, लंबा रेनकोट जरी आपण घातला तो एक लेडीज रेनकोट पण मिळते, तो जरी तुम्ही घेतला 150 रुपयाचा, तर हे रेग्युलर तुम्ही जर रोजच्या तुम्ही फवारणीवाले असले तर हे तुम्हाला वापरणं खूप आवश्यक आहे. हे महत्वाचे आजचे सगळे